गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचं माझ्या या चॅनलवर स्वागत आहे. तर सकाळी मी आरण बनवून घेतलं आणि पीठ वगैरे लावायचंच होतं. आरण शिजवासाठी ठेवून दिलं एका साईडने गॅसवर. नंतर कणिक भिजवण्यासाठी घेतली. कणिक वगैरे भिजवूनच ठेवते, कारण की कणिक भिजवून ठेवली तर 10 मिनिटांनी पोळ्या वगैरे बनवल्या तर छान सॉफ्ट होते. ते सोले शिजतपर्यंत कणिक भिजवून घेतली. आणि इकडे रियांशची स्कूलची तयारी करणं सुरू होतं. त्याला पाणी वगैरे टाकून दिलं होतं त्याच्या पप्पांनी, तर तो आंघोळ करत होता. मी कणिक भिजवून ठेवून दिली तोपर्यंत सोल्याला पण छान उकळी आली होती. मग ज्वारीचं पीठ हे मी तेल टाकून भाजून ठेवलं होतं. नंतर उकळी आलेल्या सोल्याला पीठ वगैरे लावून घेतलं. छान त्याला घोटून टाकलं, कारण की पिठाच्या गुठल्या राहिल्या नाही पाहिजे म्हणून. नंतर चांगलं मिक्स केल्यानंतर अजून त्याला झाकण ठेवून थोडा वेळ 5 मिनिट शिजू दिलं. आणि नंतर मग पोळ्या बनवण्यासाठी घेतल्या. रियांसाठी स्पेशली थोड्या मोठ्याच पोळ्या बनवून घेते मी आणि आमच्यासाठी थोड्या लहान साईजच्या बनवते. रियांश हा आजकाल पोळ्या कमीच जेवतो, कारण की त्याचे पप्पा ब्रेड आणतात तर तो सकाळी चहा ब्रेड खाऊन घेतो, नंतर एकच पोळी जेवतो. आधी तो चांगला 2 पोळ्या खाऊन जात होता स्कूलमध्ये, पण आता एकच पोळी जेवतो. म्हणून त्याला थोडीशी मोठ्या साईजची पोळी बनवून देते आणि स्कूलमध्ये टिफिनमध्ये 2 पोळ्या हे मी देते. आणि यशवीला सकाळीचंच भूक लागते तर तिला चारून द्यावं लागते. ती पण आजकाल चहा ब्रेडच दादा खाताना दिसतो तर ती पण ब्रेडच करते, नाहीतर आधी छान भाजीपोळी जेवण करत होती. मग रियांशसाठी पाणी मांडलं होतं, थोडं पाणी जास्त झालं होतं गरम, तर म्हटलं यशवीची पण आंघोळ करून द्यावं. तर मग यशवीची पण आंघोळ करून दिली आणि छान टावेल गुंडून दिला. तर तिचा डान्स करणं हा सुरू होता. तिला छान वाटत होतं. तिला आंघोळ करायला खूपच आवडते, तिला कंटाळा नाही आहे. वाटल्यास तिचा दादा म्हणत होता की मी हातपाय धुवून जातो. त्याला वाटत होतं की खूप उशीर झाला. असा आहे तो नाही का 9 वाजता स्कूलमध्ये जायचं असतं, तर त्याला 7 वाजतापासून उठवते किंवा 7:30 वाजतापासून उठवते, तर तो बरोबर 8:30 वाजता उठतो किंवा 7:15 वाजता उठतो आणि मग घाईघाई होऊन जाते. मग नंतर म्हणत होता की मला उशीर झाला स्कूलमध्ये जाण्यासाठी, तर मी हातपाय धुतो. मी म्हटलं काही उशीर वगैरे नाही झाला, आंघोळ करून घे. मग आंघोळ करून घेतली. यशवीने पण आंघोळ करून घेतली आणि छान यशवीची तयारी करून घेतली. आणि मग तयारी वगैरे झाल्यानंतर रियांश पण तयारीच करत होता. मग आम्ही तयारी वगैरे केली, यशवीला कपडे वगैरे घालून दिले आणि नंतर मग रियांशला स्कूलमध्ये नाही, व्हॅनपर्यंत सोडायला जावं लागते, कारण की व्हॅन ही आमच्या घराजवळ येत नाही, रोडवरच थांबते तिकडे दूर. तसं जास्त वेळ नाही लागत, 2-3च मिनिट लागतात, पण तरी पण त्याला तिथपर्यंत नेऊन द्यावं लागते. बॅग खूप हेवी असते आणि व्हॅनमध्ये बसवून पण द्यावं लागते. तर मग त्याची तयारी वगैरे झाली होती. तर यशवी म्हणत होती की दादाची तयारी झाली, तो निघेल. आणि तिला खूप मजा वाटते की दादाला सोडायला जाण्यासाठी. ती खूप एक्सायटेड असते की दादाला शोयाला जायचं आहे. तिला सोडायला नाही म्हणता येत, पण ती म्हणत राहते की मला दादाला शोयाला जायचं आहे, दादाला शोयाला जायचं आहे, असंच तिचं सुरू राहते. आणि मग आता कपडे घातल्यानंतर म्हणत होते की मला डोक्याला टावेल गुंडाळून देत. असं मी तिचं डोकं वगैरे रोज धुवून नाही देत, कारण का वाळत नाही केस आणि थंडी पण असते ना, म्हणून तिच्या डोक्याला टावेल वगैरे गुंडाळून दिला आणि काजळ लावून देत होती. तर तिला काजळाचं झाकण म्हणजे लीड हातात घ्यायला खूपच आवडते आणि त्याच्या आतमध्ये बोट टाकते आणि त्याच्यामध्ये काजळ हा मोडून आहे ना, तो बोट पूर्ण काळं काळं होऊन जाते. पण ती प्रत्येक वेळेसच म्हणते की मला काजळ दे, काजळ दे. आणि तिचा टावेल वगैरे सुटला होता, अजून म्हणत होते की बांधून दे, तर मी काही तिला बांधून दिलं नाही. काजळही खूप लावायला आवडते, तर म्हणत होती की माझ्या कानामागे लावून दे आणि डोक्याला पण काजळ लावून दे. आणि तिचं एकानंच भागत नाही, तर म्हणते की माझ्या 2ही कानाला लावून दे. नंतर रियांशच्या नेऊन द्यायच्याच टायमावर नळ पण येतात, 9 वाजताच नळ येतात. मग आल्यानंतर पिण्याचं वगैरे पाणी घेऊन घेतलं आणि यशवी ही एकटीच खेळत होती. नळ वगैरे येतात तर मग नळाच्या भोवताल बेसिंगजवळ खूपच भांड्याचा पसारा असतो, स्वयंपाकाचे भांडे असतात आणि यांच्या जेवणाचे पण असतात, यशवीच्या आणि रेयांशच्या. तर मग भांडे वगैरे घासून घेतले. नंतर प्याचं वगैरे पाणी घेऊन घेतलं. आंघोळ वगैरे झाल्यानंतर खूप भूक वगैरे लागली होती, तर आरणसोबत भाकरीच छान वाटतात. तर मग यशवीसाठी आणि माझ्यासाठी मी 2 भाकरी बनवण्यासाठी घेतल्या. पोळ्या वगैरे होत्या, पण भाकरीसोबतच आरण छान वाटते. तर मग छान गरम पाण्याने
कणिक भिजवून घेतली आणि भाकरी आम्ही लाटूनच बनवते, कारण की मला हातावरच्या बनवता येतात, पण त्या छोट्या छोट्याच बनतात आणि इकड्या तिकड्याच बनतात. आणि जसं कोपऱ्यामध्ये थापून बनवतात तसं मला बनवताच नाही येत. मग 1-2दा ट्राय केलं पण ते काही बनलंच नाही. तर आता माझ्या मोठ्याने सांगितलं की लाटून चांगल्या भाकरी होतात, तर मग मी तशी लाटूनच छान भाकरी बनवते. तर माझी भाकर छान मोठी होते, कोरपाटभर मी भाकर बनवते आणि अशी साईडने थोडी क्रॅक तर होतेच, तरी पण काही नाही होत, कारण की आपल्याला हातावरच्या बनवताच नाहीत. तर मग ही चांगली पद्धत आहे. तर मग भाकरी ह्या पोळ्यासारखेच लाटून वगैरे घेतल्या आणि भाकरी बनवून घेतल्या. आणि यशवी ही खाली बांगड्यांसोबत खेळत होती. काचेच्याच बांगड्या तिने काढल्या होत्या. तिला म्हटलं होतं की ठेवून दे, पण तरी पण ती काही ऐकत नव्हती. मला भाकरी बनवायच्या होत्या, तर मग म्हटलं खेळत बस. पण भीती वाटते, कारण की काचेची बांगडी फुटली वगैरे तर काचं वगैरे रुततात. पण काय करणार, ती ऐकत नव्हती. तशी फोडल्या वगैरे नाही तिने बांगड्या. तर मग ती खेळत होती. तोपर्यंत मी पटकन भाकरी वगैरे बनवून घेतल्या आणि भूक तर लागलीच होती. मग भाकरी झाल्यानंतर आरण आणि भाकरी घेऊन घेतली ताटामध्ये आणि एक भाकर ही मी तव्यावरच ठेवून दिली होती, कारण की कडक भाकर आवडते मला म्हणून. आणि मग किराणा आणायसाठी गेलो होतो, तर बाहेरच फिंगरची चुंगडी होती, तर मग रेयांच्या पप्पालाच काढायला लावले होते त्यांनी, तर मग ते काढत होते. आणि घरी येता येताच यशवी झोपली होती, कारण की ते दुपारला झोपली नव्हती. तर नंतर आल्यानंतर किराणा वगैरे काढून घेतला, नाहीतर यशवी जागी असती तर तीच काढू लागली असती आणि ते पूर्ण क्लिप वगैरे आली नाही. मग काही सामान मी डब्यामध्ये वगैरे भरून घेतलं आणि मग तोपर्यंत यशवी पण उठली होती आणि कपडे घडी करायचे राहिले होते. 6 वाजले होते. मग कपडे वगैरे काढून आणले आणि घडी करून ठेवले. तर यशवीचे कपडे एका साईडने घडी करून ठेवले, तर ती बरोबर आपले कपडे नेऊन बॅगमध्ये ठेवत होती. नंतर आपलं मग कपडे वगैरे मी ठेवून दिले, तर तिचं खेळणं हे सुरूच होतं. असाच होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा.